नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो अनुसूचित जातीतल्या अनेक वंचित घटकांच्या हक्कांशी संबंधित आहे। अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचा लाभ सगळ्या समाज घटकांपर्यंत समानपणे पोहोचतोय का, हा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित होतोय। याच पार्श्वभूमीवर अ, ब, क आणि ड अशा आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी जोर धरते। या मागणीचे प्रमुख प्रवर्तक आणि विधान परिषद सदस्य माननीय आमदार अमित गोरखे यांच्याशी आपण या विषयावर संवाद साधणार आहोत। सरांची आधी थोडक्यात ओळख करून देते मी तुम्हाला। आमदार अमित गोरखे हे उच्च शिक्षित अर्थात MBA झालेले आहेत। सर्वसामान्य पेपर विक्रेता ते विधान परिषद आमदार असा त्यांचा प्रवास आहे आणि आज एका महत्त्वाच्या विषयावर ते लढा देत आहेत। त्यांचं स्वागत करून लगेच चर्चेला सुरुवात करूयात। सर, खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार सर, सगळ्यात आधी मला सांगा, एक सर्वसामान्य पेपर विक्रेता ते विधान परिषदेचं सदस्यत्व, हा सगळा प्रवास कसा होता? खरं तर माझा जन्म मूळचा आमचं वडिलांचं गाव अहिल्यानगर, पण पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातच जन्म झाला। आणि लहानपणापासून आईमुळे वडिलांमुळे समाजकार्याची आवड आणि अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करतो आहे आणि मूळतः स्वयंसेवक आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो आहे। आणि खरं मला वाटलंही नव्हतं की मला विधान परिषद देतील, पण तो माझ्यासाठी सुखद धक्का होता। पण खऱ्या अर्थाने वंचितांसाठी काम करण्यासाठीची ही परिषद आहे आणि त्याचमुळे ते सिलेक्शन झालं असावं, म्हणून येणारा काळ हा गोरगरीब आणि खास करून वंचितांसाठी मी द्यायचं ठरवलं आहे। आणि त्यांचे जे जुने प्रश्न आहेत, जे आत्तापर्यंत प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आत्ता अखंडपणे काम करतो। पण मागासवर्गीय समाजातून आलेला एक उच्च शिक्षित तरुण अशी तुमची ओळख आहे, त्यामुळे समाजाच्या अपेक्षा सुद्धा खूप आहेत। अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, कारण मी याच्या आधी पण अनेक वेळा मीडियामध्ये मी सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात माझ्या समाजातला मी पहिला आमदार आहे ज्या विधान परिषदेपर्यंत मी पोचलो आहे। एक आमदार साधारण एका विधानसभेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा निधी पोचू शकतो, पण आज मी एकमेव समाजासाठी आमदार असल्यामुळे महाराष्ट्रातनं खूप लोकांचं प्रेशर छोट्या छोट्या निधीसाठी असतंच, पण अनेक गोष्टींसाठी असतं। त्यामुळं एक दर शनिवारी माझ्याकडे जनता दरबार असतो, मंत्रालयातही माझ्याभोवती तेवढीच गर्दी असते, कारण त्यांना मी हक्काचा वाटतो, एकमेव असल्यामुळं आणखी हक्काचा वाटतो। त्यामुळं माझ्यासमोर प्रश्नांचा डोंगर आहे, पण परिपूर्णरित्या उतरण्यासाठी माझा पक्ष, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सगळेच माझे मंत्री ताबडतोब मला वेळ देतात आणि त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न असतो। बरं, गेलं 1.5 वर्ष झालं तुम्ही विधान परिषदेचे आमदार आहेत। या 1.5 वर्षांचा संपूर्ण काळ बघितला तर मागे वळून बघताना काय वाटतं की काय काय झालेलं आहे आपल्याकडून आणि काय होणं बाकी आहे? खरं तर विधान परिषद मिळाल्यानंतर ती समजून घेणं, ते पुस्तकं वाचणं, यातही माझा भरपूर वेळ गेला। पण मला आनंद या गोष्टीचा आहे की मी ज्या गोष्टीसाठी मला विधान परिषद दिली त्या महाराष्ट्रातील मागासवर्गीय वंचितांसाठी मी काम करू शकलो। त्यात आपण 2-3 महत्त्वाचे प्रश्न मी त्या ठिकाणी मांडले आणि ते मांडल्यानंतर त्याचं GR द्वारे संपूर्ण इम्प्लिमेंटेशनही झाले, याचा मला अभिमान आहे। तुम्हाला माहिती असेल की माझ्या एक PAच्या वाईफवर एक मोठा अन्याय झाला आणि एका पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलसाठी मी त्या ठिकाणी झगडलो आणि तो झगडत असताना आज त्या ठिकाणी GR निघाला की कुठल्या हॉस्पिटलला गोरगरीब ला ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस त्याला आता डिपॉझिटची गरज लागत नाही। तो एक त्या ठिकाणी मी त्यावेळेस झगडलो, रस्त्यावर उतरलो, म्हणून तो GR निघाला। नंतरच्या काळामध्ये मला एक अत्यंत भेडसावणारा प्रश्न महाराष्ट्रभर फिरताना जाणवला, तो म्हणजे स्मशानभूमींचा, की स्मशानभूमींमध्ये आजही गावखेड्यांमध्ये मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी त्या प्रेतालाही जागा मिळत नाही। तोही प्रश्न मी लक्षवेधी म्हणून मांडला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, फक्त उत्तर दिलं नाही तर त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी एक कमिटी बसवली। त्या कमिटीत मी स्वतः काम करतो आहे आणि माननीय गोरेसाहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्याला एक निधी आणणं आणि स्मशानभूमी, प्रत्येक गावामध्ये एक स्मशानभूमी असावी, जेणेकरून त्यास एक गाव एक स्मशानभूमी असं त्याचं एक आम्ही टार्गेट ठेवून काम करतो आहे। तोही प्रश्न मार्गी लावला आणि त्याचाही GR निघाला, कमिटी झाली। तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आज हिंदू म्हणून आपण ज्यावेळेस नोकरी करतो, मग तहसीलदार असेल, PI असेल, PSI असेल किंवा क्लार्क असेल, हिंदू म्हणून आणि SC म्हणून आपण कामाला लागतो, पण नंतरच्या काळात आपण आपला धर्म विसरतो आणि ख्रिश्चन कम्युनिटीकडे वळतो। मग असा हा एक प्रश्न मी उपस्थित केला, असं त्याचा एक GR निघाला
की आपण हिंदू म्हणून त्या ठिकाणी मागासवर्गीय म्हणून जर नोकरीला लागला असेल आणि आपली चालीरीती जर बदलली तर तुम्हाला ती नोकरी गमावी लागू शकते, कारण तुमची जात त्या ठिकाणी अवैध ठरू शकते. मग तोही जी आर निघाला आणि त्यानंतर अनेक लोकांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मला असं वाटतं ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये ही अत्यंत मोठी उपलब्धी आहे की माझ्या अनेक प्रश्न की ज्याचं जी आरमध्ये रूपांतर झालं आहे आणि तो कायमस्वरूपी नियम म्हणून आज सरकारमध्ये लागू झाला आहे. बरं, एक महत्त्वाचा मुद्दा मी मगाशी प्रस्तावनेत सुद्धा म्हणाले की आरक्षण उपवर्गीकरण हा विषय आत्ता बराच चर्चेत आहे. प्रत्येक वंचित घटकापर्यंत सगळे मूलभूत हक्क त्याला मिळत आहेत की नाही, या सगळ्याविषयी आपण चर्चा करतोच आहे अनेक वर्ष. पण अ, ब, क, ड हे असं वर्गीकरण व्हावं याविषयी खऱ्या अर्थानं काम अलीकडच्या काळात सुरू झालेलं आहे आणि ते तुमच्या माध्यमातून सुरू झालं आहे त्याविषयी. नाही, खरं तर मी मगाशी आपण जो प्रश्न विचारला की विधान परिषदेमध्ये हा मुद्दा अनेक वेळा मी त्या ठिकाणी उपस्थित केला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी पंजाब वर्सेस देवेंदर सिंग ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं 7 खंडपीठानं हा निर्णय दिला की प्रत्येक राज्यानं आरक्षण उपवर्गीकरण आपल्या पद्धतीनं जाहीर करावं आणि फक्त जाहीरच करू नये, त्याचं इम्प्लिमेंटेशनही करावं आणि त्याच्यानंतर आंध्र, तेलंगणा, पंजाब, हरियाणा अशा 5 राज्यांमध्ये ते लागूही झालं आणि तेच महाराष्ट्रातही लागू व्हावं एवढीच भूमिका मी मांडतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षणाचं उपवर्गीकरण, कारण आपण समानतेची संधी हा शब्दप्रयोग माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या आधी केला आणि आज त्यांनी जे संविधान मांडलं त्या संविधानाला पूरक असं सर्वोच्च न्यायालय चालतंय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे त्याचं इम्प्लिमेंट करा. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाची ज्यांनी जी भूमिका मांडली, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे लागू करा, एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि वंचितांमधला वंचित घटक आहे की खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा अनेक लोकांना झाला आहे आणि तो झाला आहे आणि झालाही पाहिजेलच होता. पण अनेक आज ह्या 59 जातींमध्ये अनेक जाती अशा आहेत की ज्यांना आजही त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नाही, ग्रॅज्युएट लोक नाहीत, IAS ऑफिसर नाहीत, क्लेरिकल लोक नाहीत. अशा लोकांचं काय, हा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे मी विशिष्ट माझ्या जातीसाठी नाही तर खऱ्या अर्थानं ह्या 59 जातींसाठी लढतोय. मग त्याच्यामध्ये मादिगा असेल, मातंगा असेल, ढोर असेल, अशा अनेक जाती आहेत की ज्या खऱ्या अर्थानं आजही वंचित आहेत. वाल्मिकी समाज आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे, मादिगा समाज मोठ्या प्रमाणात आहे, खाटीक समाज आहे. या समाजात अजून शैक्षणिक प्रगती नाही आणि शैक्षणिक प्रगती नसल्यामुळे ते नोकरीमध्ये पण अप्रगत आहे. जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय जर आपण पाहिला तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की मागासलेपणाला अनुसरून आपण आरक्षण उपवर्गीकरण हे खऱ्या अर्थानं जाहीर केलं पाहिजे आणि तीच आमची मागणी आहे की मागासलेपणा खऱ्या अर्थानं आपण तपासला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आज महाराष्ट्र सरकारने अनंत बदर समिती त्यांनी नेमली. त्या समितीचा निष्कर्ष त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलाय आणि त्याद्वारे आम्ही मागणी करतोय की लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा. तुम्ही बदल समितीविषयी बोललात, त्याविषयी मी विचारणारच आहे. पण कुठलाही मुद्दा ज्या वेळेला एखादी व्यक्ती मांडते, तुम्ही आमदार म्हणून विधिमंडळात ज्या वेळेला उपवर्गीकरणाचा विषय मांडला त्या बाजूने अनेक जण बोललेच असतील, पण विरोधही प्रत्येक गोष्टीला होत असतो, तसा यालाही विरोध झालाच आहे. विरोध झालाच आहे, कारण खऱ्या अर्थानं आज अनेक या उपवर्गीकरणाविषयीचे गैरसमज आहेत आणि खास करून मी मातंग समाजात येतो. मातंग समाजही या विषयासाठी खऱ्या अर्थानं संपूर्णपणे आंदोलन करतो आहे आणि या विषयात आम्ही ज्यांना मोठे बंधू कायमस्वरूपी म्हणतो, बौद्ध समाजही काही दृष्ट्या ॲग्रेसिव्ह झाला आहे. पण मी सगळ्यांनाच सांगत असतो की बौद्ध समाजाची जी प्रगती आहे ती खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनंही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी त्यांनी सुरुवातीपासून केल्यात आणि आज त्यांचं आरक्षण जे आरक्षण त्यांचं तसंच राहणार आहे. आम्ही त्यांच्यातलं काहीच मागत नाही, आम्ही फक्त आमचा वाटा म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणामध्ये प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून वाटा मागण्याची आमची भूमिका आहे आणि ती भूमिका माझी नाही आहे. तर मला असं वाटतं की आपण जर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फॉलोअर आहे आणि काही गोष्टी मी आवर्जून आपल्याला सांगण्यासाठी आणल्यात की 1 जानेवारी 1938ला सोलापूरमध्ये मातंग परिषद पहिल्यांदा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. हरेगाव परिषद 1939ला घेतली. एका तर खाजगी बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हटले होते की जर मला मुलगी असती तर नक्कीच मी मातंग समाजाच्या घरात दिली असती.
हे काही प्रूफ्स आहेत ते मी मुद्दामून आणले. म्हणजे समान संधी कशी असावी याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता आहे आणि आत्ताच त्यांच्याविषयीचं एक पुस्तक मी प्रकाशन केलं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सर्व स्तरावर समानता आणि सर्वांना न्याय ही भूमिका आम्ही या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. बरं, एक मुद्दा आणखी असा आहे की सत्ताधाऱ्यांनी जे जे काम केलेलं असतं त्यावर त्यांच्यावर आरोप होतातच. तर तसाच एक आरोप भाजपवर होतोय की जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा डाव भाजपचा आहे या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून. तुम्ही भाजपचे आमदार आहेत त्यामुळे हा आरोप जोरदार होतोय. नाही, मी याच्या आधी पण अनेक वेळा सांगितलं की भाजपचा आमदार असल्यामुळं ती टीका होणे स्वाभाविक आहे. पण मी प्रत्येक वेळेस सांगतो की आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई कधी झाली याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. कारण काँग्रेसच्या काळातच साधारण 1965च्या दरम्यान लोकूर समिती गठीत झाली होती आणि त्या लोकूर समितीने असं सांगितलं होतं की आरक्षणातलं उपवर्गीकरण किंवा आरक्षण विभाजन झालं पाहिजे. तो काळ काँग्रेसचा होता. मी मगाशी ज्या राज्यांची नावं घेतली, पंजाब असेल, हरियाणा असेल, त्याचबरोबर कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल, या 5 राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण ऑलरेडी झालं आहे. मग या राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं का? एकाच राज्यामध्ये त्यावेळेस भाजपचं सरकार होतं आणि 4 राज्यांमध्ये काही राज्यांमध्ये काँग्रेस आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांचं सरकार होतं. मग ही उपवर्गीकरणाची जी ही बाजू आहे ही इतिहास आहे. हंटर कमिशन समोर 1800 साली ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा सांगितलं की गोरगरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी आरक्षण हे मिळालं पाहिजे किंवा राजश्री शाहूंनी 50% आरक्षण मागितलं. हा आरक्षणाचा इतिहास आहे आणि मग आज भाजप केंद्रात सत्तेत आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस सकारात्मक आहेत म्हणून हा भाजपचा अजेंडा आहे असं म्हणणाऱ्यांनी थोडासा इतिहास वाचला पाहिजे. आणि आरक्षणाची लढाई ही महात्मा फुले, राजश्री शाहू, डॉक्टर आंबेडकर आणि आत्तापर्यंत सगळेच लढत आहेत आणि ती लढाई सत्याची आहे. कारण गोरगरीब जनतेला यातनं न्याय मिळणार आहे की आजही महाराष्ट्रात, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण आजही महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत आज अशी अवस्था आहे की गोरगरीब जनतेपर्यंत शिक्षण हे पोचलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आरक्षण जे पोचायला पाहिजे ते पोचलेलं नाही. बरं, तुम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाचा इतिहास सांगितलं. अगदी काँग्रेसच्या काळात सुद्धा याची मागणी झालेली होती. पण या विषयावर तुमची आंदोलनं सुरू आहेत. मागणी विधिमंडळातनं तुम्ही केलीच आहे. या आंदोलनासाठी प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, कुठून मिळाली? कारण तुम्ही म्हणाल की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फॉलोअर आहात, चाहते आहात. मग प्रेरणा आंबेडकरांकडून मिळाली की इतिहास पूर्ण वाचताना मिळाली? नाही, खरं तर ज्यावेळेस विधान परिषदेवर मी गेलो आणि महाराष्ट्रावर फिरल्यानंतर मी प्रत्येक समाजामध्ये त्या ठिकाणी गेलो. आज मांगारुडी समाज असेल, माझा बांधव असलेला वाल्मिकी समाज असेल, बुरुड समाज असेल, अत्यंत दयनीय अवस्था आहे. आणि ती दयनीय अवस्था कशामुळे आहे तर माझं असं म्हणणं आहे फक्त शिक्षणामुळे आहे आणि त्यांना शासकीय नोकऱ्या मिळालेल्याच नाही आहेत. कारण मी पहिल्यापासून सांगतोय की आमचे मोठे बंधू असलेले बौद्ध समाज, या समाजाकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचे अधिकारी वर्ग माझे अनेक मित्र आहेत. मी माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव यांना मी माझ्या आयुष्यात नेहमी स्थान दिले, गुरु मानतो. अशा अनेक माझ्या आयुष्यात लोक होऊन गेलीत की ज्यांनी मला प्रेरणा दिली. आणि मग या गोष्टी वैचारिकरित्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. 2 समाजातला वाद शमण्यासाठी चांगले नेते बाहेर आले पाहिजेत, बोलले पाहिजेत. आणि ही प्रेरणा, मागाशी आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की आज समाजामध्ये फिरत असताना गोरगरिबांच्या डोळ्यातले अश्रू आणि लहान मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहे हे बघत असताना दुःख होतं आहे. म्हणून माझा समाज प्रगत झाला पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मांडण्यासाठी मी या विषय पूर्णस्तास लावतोपर्यंत लढत राहील. बरं, तुम्ही काही वेळापूर्वी 59 जातींचा उल्लेख केला. ब क ड मध्ये उपवर्गीकरण व्हायला हवं असं म्हणालात. पण सध्या परिस्थिती राज्यातली बघितली तर काय वाटतं, किती मोठा समाज अजूनही वंचित आहे? किती जातींपर्यंत कुठल्या सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत? मी मागाशीच सांगितलं की ह्या 59 जाती आहेत. त्यातल्या काहीच जाती आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोचलं आहे किंवा त्यांचे अनेक ऑफिसर्स त्या ठिकाणी आहेत. मी माहितीच्या अधिकारात अनेक गोष्टी काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये
आपल्याकडनं काही शिष्यवृत्ती फॉरेनला जाण्यासाठी देते. त्यातही अनेक जाती अशा आहेत की ज्यात एकही सिंगल माणूस आजपर्यंत तिथपर्यंत पोचलेला नाही. किंवा आज डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा MIDCतले भूखंड जे SCसाठी राखीव आहेत, तिथे पण अनेक अशा जाती की त्यांना हे माहितीही नाही आहे की MIDCला असं अप्लाय करावं लागतं आणि SCला भूखंड मिळतो. त्यामुळं ह्या मी मागाशी नावं घेतलेल्या ह्या अनेक जाती त्या ह्या लाभापासून वंचित आहेत. या जातींना खऱ्या अर्थानं एक लेवलला जर आणायचं असेल तर आरक्षणातलं उपवर्गीकरण झालं तर याचा फायदा होईल. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही आरक्षण चं स्वागत करणारं आम्ही सगळीच मंडळी कुणाचं हिसकून घेण्याच्या आम्ही प्रयत्नात नाही आहे. ज्यांचं त्यांना मिळालेलंच आहे, आणखी मिळणारच आहे. पण त्यातला एक छोटासा वाटा जर आपल्या गोरगरीब वंचित ह्या 58 जातींना मिळाला तर त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना होईल, समाजाला होईल. पण ज्या वेळेला उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर येतो त्यावेळेला एक सर्वसामान्य व्यक्तीचं असं म्हणणं असतं की वाटा द्यायचं म्हणजे माझ्यातला दुसऱ्याला दिला जातोय, मग माझा वाटा कमी होणार, असा एक सर्वसामान्य समज असतो प्रत्येकाचा. त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणताय की उपवर्गीकरण गरजेचं आहे, त्यामुळे प्रत्येक वंचिताला याचा कसा फायदा होईल? उपवर्गीकरण गरजेचं आहे आणि मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेस ह्या उपवर्गीकरणाचा विषय आला त्यावेळेस विषय आल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जो निर्देश दिला त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं आहे की मागासलेपणाचा निकष लावून तुम्ही उपवर्गीकरण त्या ठिकाणी द्या. म्हणजे आज काही जण म्हणतात की बाबा लोकसंख्येच्या आधारावर द्या वगैरे वगैरे. तर लोकसंख्येचा आधार असं सुप्रीम कोर्टाने प्रेडिक्टमध्ये म्हटलं नाही आहे आणि ते दिलंही नाही पाहिजे. मागासलेपणाचा आधार म्हणजे काय? सरकारी नोकऱ्यांमध्ये किती समाज वंचित आहे, आज मगाशी मी सांगितलं फॉरेन स्कॉलरशिपमध्ये किती समाज वंचित आहे, कुठल्या ठिकाणी किती नोकऱ्या गेलेल्या आहेत, IAS अधिकारी किती आहेत, MPSC UPSCद्वारे अधिकारी किती आहेत. त्यामुळं अशाचा डेटा या समितीचा निष्कर्ष मे बी त्यांनी काढला असेल आणि त्या आधारे आपण आरक्षण मागतोय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या जातींना सस्टेन करण्यासाठी त्यांच्यातला अभ्यास करून या समितीनं जो गोषवारा जो सादर केलेला आहे तो सादर करून या आरक्षण उपवर्गीकरण जे आहे ते याच बेसवर आरक्षण उपवर्गीकरण केलं पाहिजे की मागासलेपणा नेमका कशामध्ये आहे, किती गोष्टींमध्ये आहे आणि कुठल्या जाती त्यापासून वंचित आहे त्याच्यावर हा आधार ठरणार आहे. त्यामुळे याच्यातनं कोणाचा घेण्याचा विषयच नाही. याच्यात वर्गीकरणामध्ये मला वाटतं ही जी समिती ती त्यांनी अभ्यास केलेला आहे. इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं वर्गीकरण झालं आहे त्याचा अभ्यास करूनच, खास करून हरियाणाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्याद्वारे अशाच पद्धतीनं या ठिकाणी मागासलेपणाच्या आधारावर हे उपवर्गीकरण झालं पाहिजे. बरं, एखाद्या समाजाचं मागासलेपण दूर होणं म्हणजे काय तर शिक्षण आणि रोजगाराची संधी, या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या दोन गोष्टी पोहोचवायच्या असतील प्रत्येकापर्यंत आणि त्या पोहोचवल्या तर काय परिणाम होताना दिसेल असं वाटतं राज्यामध्ये? एक साधं आपण उदाहरण घेतलं की समजा आपण असं समजूयात की आता SCचा मादिगा समाज आपल्या महाराष्ट्रात आहे. पण मादिगा समाजाची आत्ता परिस्थिती अशी की त्यांना कास्ट सर्टिफिकेट पण त्यांच्याकडे नाही आहेत. पण आज मादिगा समाजात एकही तुम्हाला MBBS डॉक्टर किंवा IAS ऑफिसर किंवा साधा MPSC ऑफिसर पण दिसणार नाही. पण आपण त्यांना विशिष्ट एक आरक्षण दिलं, असं समजा की आपण त्या समाजासाठी 1% आरक्षण दिलं, म्हणजे 100 मुलं बसली तर एक मुलगा तर 100% डॉक्टर होईल, एक मुलगा तर 100% MPSC होईल. त्यामुळं मला असं वाटतं की आरक्षण उपवर्गीकरणामध्ये ह्या जातींना जर खऱ्या अर्थानं ज्या वंचित राहिलेल्या आहेत त्यांना त्या टक्केवारीमध्ये डिवायडेशन केलं तर त्यात राहिलेलं जे शिक्षणातली प्रगती आहे, त्यात राहिलेली नोकऱ्यांमधली प्रगती आहे, त्यात राहिलेली या औद्योगिक धंद्यांमधली प्रगती आहे ती नक्की येणाऱ्या काळात होईल. त्यामुळं हे उपवर्गीकरण महत्त्वाचं आहे. सर, आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे, नाही तर मला अजून भरपूर प्रश्न विचारायचे होते. जाता जाता अगदी थोडक्यात महाराष्ट्रातल्या जनतेला आरक्षण उपवर्गीकरण या मुद्द्यावर काय संदेश द्याल? मी पुन्हा एकदा सांगतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं माझी प्रेरणा तिथनंच आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनीसुद्धा फकीरा ज्यावेळेस लिहिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना ती अर्पित केली होती. त्यामुळं ह्या दोन जातींमधला जो वाद आहे तो खऱ्या अर्थानं आपण वैचारिकदृष्ट्या हा कमी केला पाहिजे आणि सर्व नेत्यांनी आणि त्यातल्या तज्ज्ञ मंडळींनी एकत्र येऊन याविषयी चर्चा विनिमय करून खऱ्या अर्थानं आपण या विषयात पुढे गेलं पाहिजे
आणि खऱ्या अर्थानं जे वाद पेटवण्याचं काम करतात, ट्रोलिंग करतात आणि खोटे फेसबुक अकाउंट ओपन करून त्याद्वारे आमच्या मोठ्या बांधवांना भडकवणं किंवा तिकडनंही अशा पोस्ट येतात की काही आमचे समाज भडकले जातात. पण ज्यावेळेस आपण त्याच्या कंप्लेंट्स करतो तेव्हा असं कळतं की तो फेसबुक अकाउंटच फेक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थोडीशी उद्रेकाची परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये कोणीही मोठे नेते किंवा मोठे ऑफिसर्स भरडले जात नाही. सामान्य कार्यकर्ता जो गावकुशीत राहिलेला आहे, एकटा राहिलेला आहे, तो भरडला जातोय. त्याला काही कळत नसते. मग त्या ठिकाणी काही मारहाणीच्या हे पण झाल्या आहेत. त्यामुळे याच्याद्वारे मी सगळ्यांना विनंती करणार आहे की ही तात्विक लढाई आहे, ती आपण तशीच लढली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच लढली पाहिजे. त्यामुळं आज हे आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं दिला आहे. ज्या संविधानाने सुप्रीम कोर्टाला सर्वोच्च न्यायालय म्हटलं आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे लवकरात लवकर आदेशित व्हावं ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आम्ही आमची भूमिका मांडतोय, तुम्ही तुमची भूमिका मांडणं या सार्वभौम देशामध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्याकडनं संदेश म्हणा किंवा सूचना म्हणा किंवा सल्ला एवढाच राहील की यात कुठल्याही जातीमध्ये कटुता निर्माण व्हायला नको. आपण बंधुभावाने आहोत, एकजिन्सी आहोत, एकत्र आहोत. हेच भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायमस्वरूपी महाराष्ट्रात टिकून राहिले पाहिजे. आणि शेवटी अनुसूचित घटक हा एकत्र आहे. वेळ पडल्यानंतर आज कुठलीही घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस सरकार बघितलं नाही, आमचा अनुसूचित बांधव त्या ठिकाणी भरटला गेला, तेव्हा सगळ्या जाती उतरतात. अशाच पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. त्यामुळे हे उपवर्गीकरणाची लढाई ही तात्विकदृष्ट्या सगळ्यांनी लढावी अशी मी विनंती करणार आहे. तुमच्या या लढ्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे आलात, हा विषय अगदी सोपा करून समजून सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. पाहत राहा साम TV न्यूज.